लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या ओझर भागातून एक मोठी बातमी समोर आली आहे। ओझर येथे एका नवविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। 7 महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या आकांक्षा विजय मंडलिक हिचा विहिरीत मृतदेह आढळलेला आहे। एक दिवस अगोदरच आकांक्षाच्या कुटुंबाने ती गहाळ असल्याची ओझर पोलीस स्थानकात नोंद केलेली होती। त्यानंतर आज घरासमोरीलच विहिरीत पाण्यावर तरंगताना तिचा मृतदेह आढळून आलाय। आकांक्षाने आत्महत्या केलेली नसून हा घातपात आहे असा आरोप आकांक्षाच्या आईवडिलांनी केला। नवरा, सासरा, सासू आणि ननंद यांच्या विरोधात नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा मयत महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। दरम्यान आकांक्षाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला असून शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। 7 महिन्यांपूर्वी आकांक्षाचा ओझर येथील विजय मंडलिक याच्यासोबत विवाह झालेला होता। तिचा सासरी छळ होत असल्याचा आरोप आकांक्षाच्या पालकांनी केलेला आहे। तर संबंधित घटनेची पोलिसांनी कसून चौकशी करावी, ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे। अझहर कादरी, नाशिक न्यूज, ओझर।